राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण समर स्पेशलमध्ये फोडणीचे ताक कसे बनवावे ते पाहणार आहोत. उन्हाळ्यामध्ये ताक म्हणजे वरदान. ही साधी सोपी रेसिपी उन्हाळ्यासाठी आहे. एकदम परफेक्ट. पोटाला मिळेल थंडावा. बरेच जण जेवणानंतर रोज ताक पितात, कारण ताक हे शरीरासाठी फार पौष्टिक असते. ताक प्यायल्याने शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी होते. चला तर फटाफट आपण रेसिपी पाहूया. फोडणीचं ताक करण्यासाठी इथे मी हे घरचं लावलेलं ताजं दही घेतलेलं आहे. आता त्यामधून आपण थोडंसं दही या काचेच्या बोलमध्ये काढून घेऊ. इथे मी दही रवीच्या मदतीने घुसळून घेणार आहे, किंवा तुम्ही बाजारातला आयतं ताक घेतलं तरी चालेल. पण घरी आपण ते दही लावून आणि त्याचं जे आपण ताक करतो ना, त्याची चव खरंच खूप छान असते. तसं तर ताक म्हणजे अमृतच आहे. थोडंसं यामध्ये घालूया पाणी. आता तुम्हाला ताक कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी घालावे आणि पुन्हा साधारण 1 मिनटं आपण रवीच्या मदतीने अशा प्रकारे ताक घुसळून घेऊ. ही अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे. खरं म्हणजे पूर्वी ताक ह्याच पद्धतीने करत होते. मिक्सर वगैरे काहीही नव्हते. आता यामध्ये घालूया साधारण 1.5 ते 2.25 चमचे साखर घेतलेली आहे. ताक कितपत आंबट आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. पण खरं सांगू का, ताक हे गोड आंबटच खूप छान लागतं. साधारण पाव चमच्याला थोडंसं जास्त मी इथे सेंधव मीठ घेतलेलं आहे. सेंधव मीठ आरोग्यासाठी खूप छान असतं आणि यामुळे BP कंट्रोल राहण्यास मदत होते. धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. अगदी थोडंसं मी आलं कुटून घेतलेलं आहे ते यामध्ये घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. साखर मीठ व्यवस्थित ताकामध्ये विरघळल्या गेल्या पाहिजे, मिक्स व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेऊ. आता ताकावर आपण घालूया मस्त खमंग फोडणी. त्यासाठी गॅसवर लोखंडी बुटलं तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये घालूया तेल. साधारण इथे मी पाऊण चमचा तेल घेतलेलं आहे. तेल तापलं आहे त्यामध्ये घालूया पाव चमच्याला पण कमी इथे मी मोहरी घेतलेली आहे. मोहरी तडतडली आहे. आता यामध्ये घालूया जिरे आणि गॅस बंद करूया. इथे मी 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती घालू. 2-4 कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे ते यामध्ये घालू. थोडीशी फोडणीमध्ये घालूया कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून ही फोडणी घालायची आपल्याला ह्या ताकावरती. वाह! तर इथे फोडणीचं ताक बनून तयार आहे. तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून गार करून सुद्धा घेऊ शकतात, किंवा असं घेतलं तरी चालेल. एकदम चविष्ट लागतं हे ताक. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.